आधुनिक काळात बारीपाडा ठरले सुखी समृद्धी गाव। होय, अशा निसर्गरम्य व सुखी जीवनाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर एकदा अवश्य भेट द्या। चेतराम पवार हे एक उत्तम शेतकरी म्हणून शेकडो पुरस्काराचे मानकरी आहेत। या ठिकाणी अनेक राज्यातून व विदेशातून लोक संशोधनासाठी येत असतात। या ठिकाणी पाण्याची गंभीर समस्या होती। गावातील लोक पाण्यासाठी लांब पायवाट काढत होते। चेतराम पवार पाणी अडवण्यासाठी बंधारे देखील बांधले। आधी अनेक लोकांनी या कामाला विरोध देखील केला होता। डोंगराच्या वाहत्या पाण्यामुळे संपूर्ण शेती वाहून जायची। मात्र चेतराम पवार यांनी अभ्यास करून वाहते पाणी कसे थांबवता येईल व त्याचा प्रवाह कसा कमी करता येईल याच्यावर विशेष भर देऊन अनेक शेत्या वाचवल्या आहेत व आज या गावातून दुसरीकडे पाणी पुरवले जाते। चेतराम पवार यांनी जास्तीत जास्त आवश्यक असलेल्या जीवन आवश्यक वस्तूंचा वापर करण्याचा देखील प्रयत्न केला आहे। जसे की पवार हे 12ही महिने चप्पल वापरत नाही, फक्त दुसऱ्या गावी जायचे असेल तर वापरतील। या बारीपाडा गावात प्रदूषण टाळण्यासाठी खूप मोठा पुढाकार घेतला आहे। या ठिकाणी कुठलेही मोठे वाहन गावात येण्यास बंदी आहे, जेणेकरून त्याचे प्रदूषणाचा प्रभाव गावावर पडू नये। बारीपाडा हे महाराष्ट्राचे पहिले गाव आहे जिथे स्ट्रॉबेरी उत्पन्न सुरुवात झाली। या ठिकाणी शेकडो वनस्पती व भेसळ न झालेले शुद्ध तांदूळ पिकवलाही जातो। तांदळाचा व्यवसाय गावात जास्त प्रमाणात केला जातो, जेणेकरून गावातला पैसा गावात कसा टिकून राहील याचे उत्तम नियोजन या ठिकाणी केले जात आहे। पवार यांनी 1991 व 92 पासून वन क्षेत्रात समाजसेवेच्या कामाला सुरुवात देखील केली आहे। या ठिकाणी जीवनावश्यक असलेल्या गोष्टी प्रत्येक घरात उपलब्ध असतात। वृक्षतोड होऊ नये म्हणून किंवा झाडे टिकवण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी या भागात असलेले वॉचमॅन बदलत असतात। त्यांना या ठिकाणी पिकवले जाणारे धान्य मानधन म्हणून दिले जाते। वृक्षतोड थांबवण्यासाठी पवार यांनी वेगवेगळ्या चुलीचा शोधही लावला आहे। तर स्ट्रॉबेरीच्या पिकाबद्दल या बारीपाडा ठिकाणी जर्मनीच्या व्यक्तीचे संशोधन केले आहे। या ठिकाणी कुठल्याच पिकाला जास्त प्रमाणावर फवारणी केली जात नाही असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर 2014 मध्ये 16 शेतकरी उत्पादन कंपनी उभी केली। तर 2014 मध्ये 16 शेतकऱ्यांनी उत्पादन कंपनी उभी केली आहे। त्यात केंद्र सरकारने 2 कोटी आर्थिक मदत देखील केली आहे। या ठिकाणी मोहाच्या फुलाचा मोठे उत्पादन म्हणून पाहिलं जातं व या फुलाला सोलर मध्ये ठेवून त्या प्रकारे तयार करून ज्या प्रकारे काजू बदामचा उपयोग होतो तो मोहाच्या फुलाचा तसाच उपयोग व्हावा याचा देखील प्रयत्न केला जात आहे। तर या ठिकाणी पक्षी मोहाच्या झाडावरील फूल व फळ खाऊन पिकवलेल्या बियाचे पाळ्याचे लोक घाणीमध्ये तेल काढून याच घराचा उपयोग करत असतात व या तेलाची ऑनलाईन विक्री देखील किंमत हजारोच्या किमतीत आहेत। 2003 मध्ये पहिली PhD केली, त्यात 27 महिलांनी वनभाज्या संग्रह स्टॉल लावून भाग घेतला होता। तर 2003 मध्ये पहिली PhD केली, त्यात 27 महिलांनी वनभाज्या उत्पादन करून स्टॉल लावून त्याची विक्री केली। तर सुमारे 110 भाज्या येथे उपलब्ध होत असतात। अशा प्रकारे या गावाची अनेक लोकांनी कामाची पाहणी करून कित्येक राज्यात याची सुरुवात केली आहे। अशा अनेक गोष्टी चेतराम पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात व त्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळते। पवार यांच्या जीवनशैलीचे अनेक गोष्टींचे जर संपूर्ण भारताने बोध घेतला तर प्रत्येक मानवी जीवनात सुख समृद्धी शांतता लाभेल। ब्युरो रिपोर्ट, आकाश सोनवणे, लोकन्याय, धुळे।